काय दादा आमच्याकडे बनत आहेत खेकडे. डायपर घेऊन या का बाबूला? आज खूपच लेट झाला त्यांना जायला, कारण हे माय यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. गाईज, माझ्या ब्लॉगला पूर्ण लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या साईडला तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती सेट करा. गाईज, आता वाजलेले आहेत किती, 11:30 वाजलेले आहेत आणि माझे हस्बंड आता जस्ट गेलेले आहेत जॉबला. आज खूपच लेट झाला त्यांना जायला, कारण आजपासून मॉलिशवाल्या काकी आलेल्या. सो आजपासून बाबूची मॉलिश पण स्टार्ट झालेली आहे. बरं वाटतंय कारण की त्याची मॉलिश कधीपासून राहिलेली, सो आजपासून स्टार्ट झालेली आहे. काकी आलेल्या सकाळी त्यांच्या जायच्या टायमावरती, सो त्याच्यामुळे बाबूची घाई झाली आणि मग त्याच्यामुळे यांना पण लेट झालं. माझ्या हस्बंडनी मशीन पण लावलेली, सो ती कपडे पण झालेले आहेत. आता ते मी वाळत घालते. आता बाबू झोपले तर पटकन कपडे बिपडे वाळत घालून ब्लॉग पण एडिट करून घेते. आता मी जेवण पण घेतलेलं आहे आणि विद्युत येईल 3:30 वाजेपर्यंत, कारण की स्पोर्ट डे आहे त्याच्या स्कूलमध्ये. सो आज लास्ट डे आहे तर तो येईल 3:30 वाजेपर्यंत. मी आवरून घेते पटापट. गाईज, आता हे कपडे पटकन मी वाळत घालून घेते. आमचा बाबू झोपला आहे, मी तुम्हाला दाखवते. बघा, झोपलेला आहे तो. काय दादा आमच्याकडे बनत आहेत खेकडे, कारण की आता मी 1 वर्षानंतर खात आहे आज. आणि हे माझे फेवरेट आहेत. माझ्या हस्बंडने आता स्वच्छ करून ठेवून दिलेत आणि मी आता त्याची तयारी करत घेतले. कांदा कापून झाला, इथं आलं लसूणची पेस्ट करते आणि खोबऱ्याचं वाटण आहे आणि नंतर भात बनवेल. आता किती वाजलेत दाखवते तुम्हाला. आता बघा 12:30 वाजलेत आणि आज उशीर का झाला, कारण की आज संडे पण आहे. आम्ही लेट जरा उठलो. आम्ही 8 वाजता उठलो. बाबूला आंघोळ घालायला मालिशवाल्या काकी आलेल्या, त्यामुळे अजून उशीर झाला. सो आता तो झोपला आहे तर मी पटापट आवरून घेते. ओ, काय करतात? कोणाला रस्ता देतात? काय झालं? काय झालं? काय झालं? हसताय कशाला? सांगा ना. मी बोलला ना की फक्त रस्त्यात द्या आणि हसायला लागले. डायपर घेऊन या का बाबूला? अरे ब्लॉग बनवतो मी. जाओ, पैसा नाही आहे, जाओ. गाईज, आता विद्युत आणि माझे हस्बंड चाललेले आहेत. बाबूला डायपर घेऊन येतील. विद्युतच्या आजीसाठी खेकडा घेऊन चाललेत. दोघं पण अँटिक आहेत. मी तर अँटिक आहे. छोटा बाबू बघा, छोटा बाबू.